बेस्ट वर्सेस बेस्ट एक जबरदस्त फायटिंग मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफाय होणार आहे. टॉप 8 मध्ये जाणारा 6वा संघ असेल. 5 संघ क्वालिफाय झाले, 32 संघ आहेत. विविध जिल्ह्यातून विविध तालुक्यातून खेळाडू येताना पाहिले गेले आहेत. वसई, विरार, पालघर, अगदी रत्नागिरी, मालवण त्या परिसरातून देखील खेळाडू इकडे येताना पाहिले गेले. मुंबई संडराम क्रिकेट, आज मुंबईकर 9 चषक, शैलेशजी पाटील, परागजी पाटील यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहिले गेली. आणि संपूर्ण मुंबईकर 9 टीम, आमचे विराज यादव, रोहित यादव, संकेत रेवसकर, वेदांत सुगळे, त्यानंतर सुमित नवले, सिद्धेश रेवसकर, श्रेयस घाडी, ईश्वर सानप, आर्यन खरात, सुयोग जाधव, विघ्नेश मुळे, अक्षय साळुंके, बबलू चौधरी, संतोष वराडकर आणि राज जाधव, आज सर्व त्यांची टीम या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. आणि चांगला प्लॅटफॉर्म, 3 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. प्लेअर ऑफ द सिरीज साठी टीव्ही आहे. आणि नक्कीच विक्रोळी विधानसभेमध्ये जास्त क्रिकेट होण्याच्या मागचं कारण आहे आमचे आमदार सुनील भाऊ राऊत. भाऊ नेहमीच क्रिकेटवर त्यांचं प्रेम राहिलं गेले. मग पावसाळ्यात क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, नुकतीच कबड्डी देखील एक जबरदस्त पार पाडली, संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिली. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर चिपळूणचे जुनेद मुल्ला येतात बॉलिंगसाठी. ज्याही खेळाडूचे एक जबरदस्त बॉलिंग पाहिली गेले. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर चेंबूर माहुलगावचा एक जबरदस्त बॅटर गणेश पाटील. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होतीये. बॅटिंग टीम आपला एक प्लेअर बघतो पाठवायचं, सायसी दंदेरी. बोलूयात पहिल्या डाबाकडे. प्रवीण आणि गणेश पाटील स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर जुनेद मुल्ला चिपळूणचा एक जबरदस्त युवा गोलंदाज. स्ट्राईक एंडला गणेश पाटील, चेंबूर माहुलगाव. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आमचे अंपायर्स सनी जगताप, एक फनी अंपायर्स आणि डान्सिंग अंपायर्स नेहमीच एन्जॉय करत असतात क्रिकेट. कन्झ्युमर मार्क मध्ये सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. श्री साई स्पोर्ट्स बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी देखील टीव्हीची आपण जी प्रत्येक खेळाडूला टीव्ही आहे. जो चांगला बॅटिंग करेल, बॉलिंग करेल, फिल्डिंग करेल. या बॉल देखील बीट केला गेलाय. गणेश पाटील लेफ्टी बॅटर आहे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट म्हणजे संदीप बाप्पा राऊत यांनी देखील क्रिकेट जवळून बघितलंय आणि नेहमीच ओरम क्रिकेटसाठी पण त्यांचं योगदान राहिलं गेलंय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेक्सिकच्या इकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आजचा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा आणि यानंतरच्या देखील 4 टीम्स आपण तयार राहायचं आहे. यानंतर देखील एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतील. सर्व 32 टीम खेळतात. आज त्यांच्याकडे टॅलेंट आहे म्हणून आज इकडे सर्व टीम्स आलेत. रघुनाथ म्हात्रे स्फूर्ती अवधूत 11 हा संघ, त्यांच्या विरुद्ध वेद 11 अंधेरी. त्यानंतर आयकॉन स्पोर्ट्स क्लब विक्रोळी टागोरनगर त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय जयेश घरात एकता स्पोर्ट्स SS SSS हा संघ देखील इनॅक्शन मध्ये खेळेल. बॉलिंगसाठी जुनेद, स्ट्राईकला गणेश पाटील. यावेळी ओरम क्रिकेट देखील गणेशने हा हंगाम माहुलगावसाठी चांगले क्रिकेट खेळला गेला. यावेळी ग्रामीण धमाका देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळला. या बॉल देखील थांबून ठेवला गेला. नॉन स्ट्राईकला चान्स आहे तिकडे. अंडरआर्म क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. मग प्रत्येक गोष्टीचा विचार करून तुम्हाला बाहेरून कुणी कॉल करू नका. आणि साई सिद्धी अंधेरी संघ आपल्याला बसण्याची व्यवस्था केली तिकडे प्लीज आतमध्ये बसायचं आहे. सर्वांनी अंकुर सर्वांनी वरती बसायचं आहे. ओमकार बघा बाहेरून कोणी आवाज देणार नाहीये. जे प्लेअरला वाटलं तर प्लेअर रिव्ह्यू घेईल. जबरदस्त मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. 5 संघ क्वालिफाय झालेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे. आजच्या दिवसामध्ये आपण नीला सल्फा रॉयल संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करत असताना क्रिस 11 मीरा रोडची एक चांगली, मीरा भाईंदरचा एक चांगला संघ क्वालिफाय झालाय. आता कोणता संघ होईल
आज 4 संघ, काल 4 संघ क्वालिफाय झालेत. घाटकोपर हा संघ देखील क्वालिफाय होताना पाहिला गेला. बॉल समोर खेळले गेले व्ही शेप मध्ये. करण ठाकूर आहेत तिकडे. ठाकूरची एक जबरदस्त फिल्डिंग. काल उमरखाडीचा देखील जय देवमाचा उमरखाडीचा राजा हाही संघ क्वालिफाय झाला. उमरखाडी, डोंगरी, डॉकॅड रोड त्या परिसरातील देखील संघ खेळताना पाहिले गेले. काल डिंगडॉंग जॉर्ज इलन कल्याणचा संघ एक क्वालिफाय झालाय. लास्टच्या मध्ये डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर संघ क्वालिफाय झालाय. पोलीससाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जुनेद. रन झालेत आतापर्यंत 5. बेस्ट वर्सेस बेस्ट एक जबरदस्त मॅच आजच्या दिवसातील. साईसिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर वियंग पॅकर माझगाव. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. एका रनने धावफलक पुढे जाईल. 3 लाखाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. स्कोर जर पाहिलं तर आतापर्यंत 6 रन झालेत. सिंगल डबलचे रन्स खूप मॅटर करतील या ग्राउंड वरती. कांजूर, विक्रोळी, भांडूप या परिसरामध्ये देखील अंडरआर्म क्रिकेटचा नेहमीच गेले कित्येक वर्षापासून एक क्रेज राहिलाय. स्ट्रायकेटला पुन्हा एकदा गणेश पाटील. गणेश पाटील असा बॅटर जो टायमिंगला काही करू शकतो, क्षमता आहे त्याच्याकडे. या बॉलवर आवाज आला आणि सूरज उपाध्यायची एक अनोखी झेल. बॅटरला बाहेर जावं लागेल. गणेश पाटीलची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न करत होता गणेश पाटीलला, मात्र बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी प्रथमेश मेहर येत आहेत. माहीमचे जबरदस्त खेळाडू. कालच देखील खारदांड्याला खूप चांगली बॅटिंग केली. क्षमता याही खेळाडूकडे क्षमता आहे, परंतु चांगली इनिंग खेळावी लागेल. क्रुशियल मॅच आहे. बॉलिंगसाठी जुनेद एक विकेट मिळवली आहे. या बॉलवर बॉल्ड आउट. जुनेद मुल्ला जबरदस्त बॉल पाहत असताना बॅटर आउट. मित्रांनो, सनी जगतापसाठी एकदा टाळ्या वाजवा. सर्वांना विनंती करेल, बघा कला आहे ती आणि माहोल बनवणं म्हणजे अंपायरचं पण काम आहे, कॉमेंटेटरचं काम आहे, डीजे मास्टरचं काम आहे. परंतु सनी जगताप घाटकोपरचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. चांगलं क्रिकेट खेळलेत आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे. 6 रन झाले. धावफलकावर बॉलिंगसाठी राजापूरचे सलीम गडकरी येत आहेत. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला गेला. नॉन स्ट्राइक एंडला किसन आलेत नवीन बॅटर. बॉलिंगसाठी सलीम गडकरी. जबरदस्त बॉलिंग केली जुनेदने. 2 विकेट मिळवले. जबरदस्त बोल्ड आउटचा लास्ट विकेट देखील एक पाण्यासारखा होता. बॉलिंगसाठी सलीम गडकरी. यावर देखील स्क्वेअर कट खेळले गेलेत, परंतु जबरदस्त फिल्डिंग अभिषेक देवळे. देवळेने काय बॉल अडवलाय. वेल फिल्डिंग अभिषेक देवळे. फिल्डिंग फॅक्टर अंडरआर्म क्रिकेट आणि ह्या ग्राउंडवर फिल्डिंग फॅक्टर खूप मॅटर करतं. फटका चांगला होता, परंतु तेवढेच दर्जेदार फिल्डिंग पाहिली गेली अभिषेक देवळे यांच्या माध्यमातून. सिंगल रन. पॉइंट, स्क्वेअर कट, त्याचं स्वीप, या झोन मध्ये तुमच्याकडे फिल्डर क्विक पाहिजे. कीपरचा रोल खूप महत्वाचा आहे. कोणत्या साईडला 5 प्लेअर पाहिजेत, कोणत्या साईडला 4 प्लेअर पाहिजेत, खूप मॅटर करतात. आणि राईटी आला की काय फिल्डिंग लावायची, लेफ्टी आली की काय फिल्डिंग लावायची, खूप मॅटर करतं हे. या छोट्या छोट्या गोष्टींचा स्टडी अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे.
बॉलिंगसाठी आपण पाहता पुन्हा एकदा सलीम गडकरी, स्ट्राईक एंडला किसन येत आहेत. बॅटिंगसाठी कुर्ल्याचे एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत किसान. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसतोय, तिकडे येईल डॉट बॉल. डॉट बॉल करून चालणार नाही, किसनला रन चालू ठेवणं गरजेचं आहे. स्कोर मात्र फक्त आणि फक्त 7 रन झाले धावफलकावरती. दुसरी ओव्हर चालू आहे. आजचा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. वीकेंड चालू झालाय, उद्या सुट्टी आहे सर्वांना. मुंबईकर संडेला एक एन्जॉय आणि क्रिकेटसाठी नेहमीच त्यांचा दिवस जो संडे राखीव असतो. या बॉल देखील थांबून खेळले गेले. सूरज उपाध्याय तिकडे पोहोचतात. नॉस्ट्राईकला फेकी केली आहे, डायरेक्ट हिट लागला असता तर चान्स होता. रन सिंगल मिळेल. 8 धावा झाले धावफलकावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सलीम गडकरी, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत प्रवीण. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. करण ठाकूरची एक रॉकेट थ्रो. हिम्मतची किंमत आहे, अशी फिल्डिंग करावी लागेल तुम्हाला. या बॉल देखील पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. कीपर कडून चुकी होतीये. सिंगल रन मिळेल. पडद्याला एक वाईट रेस आहे, त्याच्यावरती बाहेर बॉल गेला, त्याच्या लागला तर सिंगल रन आहे. वाईट प्लस चुकी होते बॉलर कडून देखील, कीपर कडून देखील. रन्स मात्र 2 ने पुढे जाईल. 11 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सलीम गडकरी, स्ट्राईक एंडला किसन. या बॉल देखील हलकीशी एज घेतली गेली होती. स्ट्राईक एंडला चान्स करतील तिकडे ऋग्वेद. सिंगल रनने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. सिंगल डबलची बॅटिंग देखील तेवढीच महत्वाची आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सलीम. रनची मात्र गरज असणार बॅटिंग करत असताना टीम. साई सिद्धी अंधेरी, लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. या बॉल देखील मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल रन मिळेल. यानंतर टॉस साठी आपण तयार राहायचं. टीम रघुनाथ मात्रे स्फूर्ती अवधूत 11 त्यांच्या विरुद्ध वेद 11 अंधेरी कॅप्टन्स. आपल्या जे टी शर्ट्स आणि ट्रॅक आपण ज्यांना दिले आपण परिधान करून तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ मात्र संपलेला आहे आणि रन झाले 13. 2 विकेट गेलेत. 18 चेंडूमध्ये 20-25 रन जरी केले तरी फायटेबल मॅच आहे. फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण की वेळेची थोडी मर्यादा आपल्याला. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. सूरज उपाध्याय बॉलिंगसाठी येत आहेत. क्रुशल मॅच आहे, कारण की दोन्ही संघांची इच्छा की उद्या आम्हाला सुपर 8 खेळण्यासाठी इकडे यायचं आहे. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सूरज उपाध्याय बॉलिंगसाठी, स्ट्राईक एंडला आपण प्रवीण. थोडं स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम प्लीज. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर प्रवीण. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघ मात्र फायटिंग आहेत. पहिल्या 12 बॉल मध्ये रन झालेत 13 रन झालेत सॉरी. या बॉलवर देखील आपण पाहतो सिंगल रन मिळतीये.
या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, दिशा दिली गेली, फक्त अभिषेक देवळे तिकडे पोहोचतायत. सिंगल रन मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सूरज उपाध्याय. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला, थोडे लेझी खेळले किसन. या बॉलवर देखील लेस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. थोडं स्पीडअप करायचं प्लीज फिल्डिंग टीम. फिल्डिंग टीमला मी बरोबर सांगतो की थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण की आपल्याला अजून 4 मॅचेस खेळवायचे आहेत, त्यामुळे थोडं आपण सहकार्य करा. या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला गेला, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थांबून ठेवलं गेलं. एक जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते, सूरजच्या माध्यमातून चांगलं कमबॅक केलं. प्रत्येक बॉल नंतर वेळ नका घेऊ प्लीज. 16 धावा झाल्या त्या फलकावर, तिसरी ओव्हर चालू आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मोठा स्ट्रोक आलेला नाहीये, त्याचा शोध करावा लागेल मात्र साईसिदी अंधेरी. या बॉल देखील पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलंय. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते सूरज उपाध्याय यांच्या माध्यमातून. निर्णय थोडा बदलला, पहिल्या मॅच मध्ये सूरज उपाध्यायने ओव्हर टाकली नव्हती, परंतु या ओव्हर मॅच मध्ये त्यांनी चान्स घेतला की आपण क्लिक होणं गरजेचं आहे, कारण की उद्या पण खेळायचं आहे आणि खूप इम्पॉर्टंट रोल आहे. जेव्हा एज अ बॉलर म्हणून आपण टीमसाठी चांगलं कार्य करतो, बॉलिंग डिपार्टमेंट या ग्राउंडवर खूप स्ट्रॉंग असणं तुमचं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला, पुन्हा एकदा थांबून ठेवले गेले. जबरदस्त बॉलिंग सूरज उपाध्यायची. वाह, फक्त आणि फक्त 3 रन खर्च करत असताना एक इकॉनॉमी बॉलिंग टाकले सूरज उपाध्याय. गुड बॉलिंग. मित्रांनो बॅरिकेड पासून थोडं लांब उभे राहा. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आहे. पहिली ओव्हर जुनेदने चांगली हाताळली, 6 रन खर्च करत असताना त्यानंतर सलीमने 7 रनची ओव्हर टाकली गेली. जुनेदने 2 विकेट मिळवले. जुनेदने एक चांगली स्टार्ट दिली, म्हणजे इनिंगची सुरुवात चांगली केली जुनेदने, त्यामुळे सर्व बॉलरचा कॉन्फिडन्स आला आणि एक चांगली सुरुवात केली वियंग पॅकर माझगाव संघाने. दुसरी ओव्हर सलीमने देखील 7 रन खर्च केले गेले. तिसरी ओव्हर पुन्हा सूरज उपाध्यायने पण 3 रन ओव्हर हाताळल्या. तर बॉलिंगसाठी सुभाष येत आहेत. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंगचा रन झालेत फक्त आणि फक्त 10. 16 इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, गॅप मध्ये बॉल निघून जाईल, ज्याची गरज होती. येतोय चौकार. डीजे 20 रन झाले दफलकावरती. मॅच आपण पाहिलं तर थोडीफार इकडे कमबॅक केलं गेले. सायसिदी अंधेरी संघ प्रवीण स्ट्राईक एंडला, त्याच्या नावातच विन आहे प्रवीण. यामध्ये देखील थांबून खेळले गेले. खेळाडू आहेत नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील आणि तिकडे चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. आपण पाहिलं तर थर्ड अंपायर आमचे बॅटर आउट आहे.
बॉलिंगसाठी आपण पाहतो सुभाष पहिल्या बरोबर बाउंड्री आली, बट त्यानंतर रनआउटची एक विकेट येताना पाहिली गेली. थोडे लेझी खेळले कुणाल प्रवीण आणि मॅच मात्र थोडी फसताना पाहिली गेली. नवीन बॅटर आपण पाहतो मोरेश येत आहेत. 20 रन झाले. द फॉल्कावर 2020. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुभाष स्ट्राईक एंडला किसन आहेत. या बॉल देखील समोर खेळले गेले. चांगला फुटवर्क आहे. बॉल थोडा हातातून निसटला होता, परंतु सलीमने चांगले एफर्ट दिले. नजर अटीवर दुर्घटना घडली. अभिषेक देवळेनी मात्र तिकडे चान्स घेतला होता. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. वा, चुरशीची मॅच येताना पाहायला मिळतीये. रन्स मात्र जाऊन पोहोचतायत 22 या धावसंख्येवरती. 22 धावा झाल्या द फलकावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट एका साईडला पण पाहिलं तर वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी अशी एक जबरदस्त मॅच आपण पाहत आहोत. आणि जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफाय होणार आहे. तो 7वा संघ असेल तो क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये. यावर देखील फुलटॉस बॉल पुढे खेळायचा प्रयत्न केला होता. सुभाषने चालाकीने बॉल हाताळला. गुड बॉलिंग सुभाष. या बॉलवर स्वीप खेळायचा प्रयत्न केला होता. समोरून बॉल फिरवला गेला. सुभाष जबरदस्त पिचिंग पाहिली गेल्याने हलकासा बॉल स्पिन केला, थांबवलं गेला. आपण तिकडे मोरेशला येईल डॉट बॉल. अंडर आर्म क्रिकेट आपण पाहत आहोत आणि याची ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. उद्या देखील इकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळेल. मान्यवरांची देखील मांदियाळी. आणि हे क्रिकेट पाहण्यासाठी नेहमीच मुंबईकर इच्छुक असतात की असं एक अंडर आर्मचं क्रिकेट बघणं. आणि या महापौरच्या ग्राउंडवरती देखील गेले कित्येक वर्ष अंडर आर्म कबड्डी देखील या परिसरात चांगलं खेळलं गेलं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहतो सुभाष. या बॉल स्वीप खेळले गेले. एक जबरदस्त टायमिंग करत असताना शॉट ऑफ द इव्हनिंग येईल चौकार. मिळती आहे. मोरेशने देखील मॅच मध्ये कमबॅक करत असताना पाहिलं गेलं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 27. 27 रन झालेत. लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी संघ देखील मॅच मध्ये आलाय. बॉलिंगसाठी आपण पाहता शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर पुण्याचा सूरज उपाध्याय ज्याने 3 रनची याच्या अगोदरची तिसरी ओव्हर हाताळली होती. क्रुशल मॅच आहे. 6 बॉल 7-8 रन जरी आले तरी मॅच दुसऱ्या डाव मध्ये पण बघायला मजा येईल. स्ट्राईक एंडला किसन. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम प्लीज. शेवटचे 6 बॉल खूप निर्णायक आहेत पहिल्या इनिंगचे. जबरदस्त बॅटल आहे मुंबईकरांचं अंडर आर्म क्रिकेट. आणि आज त्या अंडर आर्म क्रिकेटचा आपण पाहिलं तर एक मानाची क्रीडा स्पर्धा मुंबईकर 9 चषक
अंडरआर्म क्रिकेट विश्वातली एक तैदित्यमान 16 या बॉल देखील फ्लिक केला गेला. किसनच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी येऊन इकडे थांबायचं आहे प्लीज. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले. जबरदस्त बॉल कलेक्ट केला ऋग्वेदने. वाईट बॉल आहे परंतु बॅटर आउट. हॅरीला पण बाहेर जावं लागेल. सर्वांचं लक्ष आपण पाहिलं तर मुंबई आणि चेन्नईची पण मॅच आहे. एक जबरदस्त बॅटल IPL. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे चेक केलं जाईल. अंपायरचं मात्र डिसिजन इकडे आपण बॅटिंग टीमचा मात्र रिव्ह्यू आपण चेक केला जाईल. वैद 11 अंधेरी संघ आपला कॅप्टन्स आपण व्यासपीठाजवळ थांबायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तरी 33 रन झाले धावफलकावरती. फिनिशिंग टच देईल का बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मोरेश क्षमता आहे. मोरेशकडे मी टायमिंगला त्याला एक चांगला स्ट्रोक खेळताना पाहिलाय. अनुभव आहे त्याच्याकडे. हार्ड हिटर बॅटर टायमिंगला बाउंड्री मारताना देखील त्याला पाहिलं गेले. परंतु शेवटच्या बॉलवर फायदा उचलून आपल्या टीमला एक चांगलं टार्गेट सेट करेल का. शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर एज घेतली गेली. बॉल थोडा फिरला तिकडे एक सिंगल रन मिळेल. बघता बघता पहिल्या इनिंगचा आपण पाहिलं तर खेळ समाप्त झाले. 34 आणि 35 टार्गेट. गुड बॉलिंग सूरज उपाध्याय. 2 ओव्हरमध्ये चांगला स्पेल टाकलाय. चला टॉस साठी या आणि मी नक्की संदीप बाप्पा राऊत यांना विनंती करेल की आपण टॉस करायचा आहे. या महत्वाच्या मॅचचा टॉस एका साईडला आपण पाहिलं तर वैद 11 अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रघुनाथ म्हात्रे अवधूत 11 आणि एका साईडला वैद 11 अंधेरी. एक महत्वाच्या मॅचचा टॉस आपण करत आहोत संदीप बाप्पा राऊत यांच्या माध्यमातून. काटा आणि आलाय काटा. ठीक आहे टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल. क्षेत्ररक्षण करू. आणि दरवर्षी मुंबईतलं क्रिकेट अनेक तुम्ही अंडरआर्म ओपन खेळलात या परिसरात परंतु या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल 2 शब्द. नाही नक्कीच आम्ही दरवर्षी खेळतो. मागच्या वर्षी मला वाटतं लीग स्पर्धा होती आणि यावर्षी खूप मोठ्या प्रकारे आयोजन केलं आहे आणि शैलुयाचं आयोजन परदाचं आयोजन हे नक्कीच प्रत्येकाला खूप चांगलं असतं आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक टुर्नामेंट एंट्री करतो. थैंक यू सो मच. ऑल द बेस्ट. ठीक है हमारे साथ सूरज उपाध्याय. सूरज उपाध्याय 2 शब्द इस टूर्नामेंट के. सुरेश सरोज जिन्होंने बहुत अच्छा क्रिकेट खेला है और सुरेश सरोज देखो जीतना हारना होते रहता है बट एक अच्छा टूर्नामेंट के लिए टीम बैलेंस होना जरूरी है और जो स्टार्टअप देती है टीम तो बैटिंग करते समय कितना रन का टारगेट यहाँ पर सेट करने की कोशिश करेगी. टूर्नामेंट तो बहुत अच्छा है और जीत हार तो होता है क्रिकेट में. उससे सीखने मिलता है अपने को और हम लोग 40 प्लस करने देखेंगे. और इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द. टूर्नामेंट के बाद जितना बोलने जाए उतना कम है क्योंकि ये बहुत अच्छा टूर्नामेंट किया है और आगे भी करते रहे अच्छे. थैंक यू सो मच. ऑल द बेस्ट.
हा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. मी विराज यादव यांना विनंती केली की आपण संदीप अप्पा राऊत यांचा एक विशेष सन्मान, नक्कीच एक लाडकं व्यक्तिमत्व आणि युवा पिढीसाठी संदीप यांचा अप्पा राऊत साहेबांचा देखील आम्हाला नेहमीच सपोर्ट राहिला गेलाय. आज विक्रोळी विधानसभेमध्ये नक्कीच त्यांचं क्रिकेटवरती प्रेम राहिलं गेलं असे आमचे संदीप अप्पा राऊत, सर्वांचे लाडके अप्पा. आणि थँक्यू सो मच अप्पा, आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात, न चुकता दरवर्षी क्रीडा स्पर्धेसाठी येत असतात. आणि संदीप अप्पा राऊत साहेबांचा मात्र एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. अप्पा, दोन शब्द या कार्यक्रमाविषयी. आणि शैलेश पाटील, पराग पाटील, नेहमीच क्रिकेटवर त्यांचं प्रेम राहिलं आणि तुमचं पण. खरं म्हणजे आमचं प्रेम तर आहेच. आणि मला वाटतं की तोच असं काय 9 आहे, 6वं वर्ष आहे. मला वाटतं 9 हा मुंबईकर 9 हे मला वाटतं 6वं वर्ष आहे. आणि शैलू असा काना बघून मला सांगत होता की आपल्या भांडूप, कांजूर, विक्रोळीमध्ये क्रिकेट जास्त होतं. क्रिकेट जास्त होतं याचं कारण आपले माननीय आमदार सुनीलभाऊ राऊत यांचं क्रिकेटवर जास्त प्रेम आहे. तसंच आलेल्या व्यक्तीला ते रिक्त असताना पाठवत नाहीत. आणि आम्ही तर आमचा तर खारीचा वाटा असतो. शेवटी आपल्याला जे आमदार भेटले आहेत, आमदार प्रत्येक खेळाडूंचं कौतुक करतात आणि शैलूवर त्यांचं जास्त प्रेम आहे. मी परत एकदा या सर्व मंडळाला मी शुभेच्छा देईन. मुंबई 9 चषक 2026 जिंकणाऱ्या टीमला देखील शुभेच्छा देईन, हारणाऱ्या टीमला देखील शुभेच्छा देईन. कारण तुम्ही जरी हारलात तरी तुम्हाला पुढच्या वर्षी परत संधी मिळणार आहे. जोपर्यंत सुनील राऊत आमदार आहेत तोपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण आपलं देखील आभारी आहे आणि आपण देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी दाखल झाला त्याबद्दल देखील आपलं अगदी मनापासून ऋणी आहे. दरवर्षी न चुकता या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला मात्र त्यांचा मुलाग्र सपोर्ट राहिला गेलाय. जबरदस्त मॅच, लेट्स प्ले. पुढे दुसऱ्या डावाकडे टार्गेट आपण पाहिलं तर 35 रनचं टार्गेट आहे. स्ट्राईक सूरज उपाध्याय, त्या सोबतीला अभिषेक देवळे, बॉलिंगसाठी ओंकार. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने, वाईट बॉल. जबरदस्त बॅटल आपल्याला मॅच पाहायला मिळते. कोणता संघ मात्र बाजी मारेल? बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ओंकार. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल डबलचं क्रिकेट देखील तेवढंच महत्वाचं. स्ट्राईक रेटला अभिषेक देवळे आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ओंकार. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला, गॅपमध्ये बॉल. फिल्डिंग चांगली अंकुरची, चांगला थ्रो. वेल ट्राय अंकुर. चांगले अंकुरने एफर्ट्स दिले. त्या आउटफील्डला देखील तेवढंच इम्पॉर्टंट रोल आहे. यानंतर अजून आपण 3 मॅचेस पाहणार आहोत खुल्या गटातील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्थानिक क्रिकेट देखील या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कांजूर भांडूपचं चांगलं क्रिकेट नेहमीच या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ओंकार. स्ट्राईक केला बॅटर सूरज उपाध्याय. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, बीट केला गेलाय. येईल डॉट बॉल. साईसिदी अंधेरी संघ देखील मॅच सोडणार नाहीये. महत्वाची मॅच आहे, क्रुशल मॅच आहे. या बॉलवर देखील मात्र इकडे आवाज सर आलाय. 85 अपील केली आहे.
डॉट बॉल आहे. जबरदस्त बॉलिंग केली ओमकारने. गुड बॉलिंग ओमकार. फाईव्ह 35 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. आणि जबरदस्त बॅटल आहे. दोन्ही टीम्स मात्र इकडे फाईट करतायत. जिंकायचं आहे, पुढे जायचं आहे, सुपर 8 खेळायचं आहे. यामुळे देखील प्रचंड वेगाने मात्र आणि बॉल निघून जाईल. आपण पाहतो इकडे 4 रनसाठी लेग बाय मध्ये 4 रन मिळतील. कोणाला वाटलं पण नव्हतं की अशी बाउंड्री येईल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ओमकार. नशिबाची बाउंड्री आली आहे. या बॉल देखील मात्र वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. वाईट बॉल आहे. या बॉल देखील स्टेप आउट झाले. फ्लिक केला गेला. गॅप मध्ये बॉल निघून जाईल. 4 रन मिळतील. येईल चौकार. तनिष जगताप आमचे डान्सिंग अंपायरिंग अगदी चर्चित राहिले गेले. पहिल्या ओव्हरमध्ये रन झाले आपण पाहिलं तर 12. जबरदस्त स्टार्ट केले गेले. 35 रनचं टार्गेट आहे. आता मात्र 23 रनची गरज आहे. 24 चेंडूंनी जिंकण्याकरिता 23 रनची गरज. थोडं स्पीडअप करा साईसिद्धी अंधेरी. लक्ष्मी साईसिद्धी अंधेरी संघ थोडं स्पीडअप करा प्लीज. लेग बायची बाउंड्री आली त्यामुळे तिकडे टर्निंग पॉईंट ठरला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन्स आलेत. बॉलिंगसाठी किसनवर जबाबदारी दिली गेली. एक जबरदस्त स्पिनर आहेत किसन. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर किसन. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अभिषेक देवळे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन्स आलेत. 35 टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये 23 करायचे आहेत. या बॉल देखील खोल डब्याचा बॉल समोर खेळले गेले. फेकी थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली परंतु सिंगल रन मिळेल. जबरदस्त आयोजन पाहिलं गेलं. मुंबईकर 9 चषकाचा आजचा दुसरा दिवस आहे.
बॉलिंगसाठी पुन्हा एकदा किसन सजवत आहे. स्ट्रायकेला सूरज उपाध्याय. मॅच थोडीफार फसताना पहिली गेली आहे. शशी अंधेरी संघाला जर मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे तर डॉट बॉल. या बॉलवर सेन्सिबल सिंगल पाहिला गेला. नॉन स्ट्राईक एंडला हातातून बॉल थोडा निसटला, नाही तर चान्स घेतला असता. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 14 धावा झाले धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये एक बाउंड्री कमी आली असती तर मॅच देखील तेवढीच चुरशी राहिली असती, परंतु एक लेग बाईची बाउंड्री आणि एक जबरदस्त बॅटिंग केली. सूरज उपाध्यायने एक टायमिंगला बाउंड्री लगावली आहे. या बॉल देखील आतमध्ये आणलाय. बॉल नो बॉल आहे. आणि नो +1. एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतील या ग्राउंड वरती. जर तुम्हाला चांगलं खेळायचं आहे तर मात्र अनेक मॅचेस अगदी एक बॉल 4च्या देखील काल मॅचेस पाहिल्या गेल्या. आणि कधी बॅटिंग, कधी बॉलिंग, कधी फिल्डिंग, म्हणजे सर्व डिपार्टमेंटसाठी हे ग्राउंड तेवढंच महत्वाचं आहे. कोणी बॉलिंगच्या जोरावर मॅच जिंकवली, कोणी बॅटिंगच्या जोरावर मॅच जिंकवली, कोणी फिल्डिंगच्या जोरावर मॅच जिंकवली. त्यामुळे आजचा दिवस आणि कालचा दिवस देखील निर्णायक राहिलाय. यामध्ये देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. गणेश पाटीलचा एक रॉकेट थ्रो. मित्रांनो, थ्रो आवडला असेल एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त थ्रो केला गणेश पाटीलने. काय बॉल दिला गणेशने. अंडरआर्म क्रिकेटमध्ये असे क्वचित खेळाडू त्यांचे थ्रो पाहण्यासारखे राहिले, त्यातलं नाव गणेश पाटील. यावर देखील हलका त्याने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. अभिषेकला पण माहिती आहे की रन्स सिंगल डबलनी पण मॅच बनवू शकते, त्यामुळे दोघांनी पण माइंडसेट तेच आहे की रन्स पुढे घेऊन जाऊयात. 18 धावा झाल्या धावफलकावरती. दुसरी ओव्हर चालू आहे. आजचा हा दुसरा दिवस आणि सर्व भागातून खेळाडू आज इकडे एन्जॉय करतायत. यामध्ये देखील कट केला गेला. गॅप मध्ये बॉल निघून जाईल. सीमारेषेच्या पार. धाव मिळतील 4. कोणी टेन्शन मध्ये इकडे मॅच बघतो त्याचं पण टेन्शन जाईल सनी जगतापचा डान्स बघून. फ्री माइंड. या बॉलवर अल्टी पल्टी. वा, क्लासिकल स्ट्रोक बाय सूरज उपाध्याय. शॉट ऑफ द इव्हनिंग. सूरज उपाध्याय रिव्हर्स मारल्यामुळे त्याने अजून चांगला डान्स केला. जबरदस्त टायमिंग करत असताना पाहिला गेला. जबरदस्त बॅटिंग पाहिले गेले. स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय 26 रन झाले धावफलकावरती. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. 18 चेंडूंनी 9 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी अंकुर येत आहेत. अंकुर सावंत एक जबरदस्त लेफ्ट आर्म आहेत. खूप चांगला क्रिकेट अंडरआर्म देखील खेळले. टर्फ क्रिकेट देखील खूप चांगलं खेळत अंकुर. स्ट्रायकेला अभिषेक देवळे. फक्त आणि फक्त 9 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग वियांग पॅकर माझगाव. या बॉलवर आतमध्ये आणण्याचा बॉल प्रयत्न केला गेला. जबरदस्त वळण दिलाय. गुड बॉलिंग. स्पिनरचा अटॅक तुमच्याकडे तगडा पाहिजे. अंकुर एक चांगले स्पिनर आहेत. खूप वर्षापासून एक चांगलं क्रिकेट खेळले. दोन्ही दिशेला बॉल कट करतात. यामध्ये देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु गणेश पाटील. पाटलाचा नाद करायचा नाही. काय बॉल अडवलाय गणेश पाटील. अफलातून एफर्ट्स पाटीलसाठी. आणि नेहमीच अंडरआर्म ओपन ओरम क्रिकेट देखील नेहमीच एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलंय गणेश पाटीलला. ग्रामीण क्रिकेट जे महाराष्ट्रात माहुल गावासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळला गेलाय. 1 गाव 11. स्कोर जर पाहिलं तर पुण्याच्या सिंगलने पुढे जाईल. 27 रन झाले धावफलकावरती.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अंकुर सावंत, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय. गणेश आणि सूरज उपाध्यायची एक चांगली मैत्री आहे. तो बोलतो तिकडे मारतो. या बॉलवर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्माइल केलं गेलं दोघांनी पण. अगदी मॅच खूप महत्वाची आहे. दोघं खूप चांगलं क्रिकेट फार पूर्वीपासून मग साई सिटी मानपूर संघासाठी पण एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. अंकुरने एक चांगला बॉल फिरवला. स्ट्राईक एंडला पण पाहता अभिषेक देवळे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होते. गत वर्षी ह्या स्ट्रोकने अभिषेकने जबरदस्त बॅटिंग केली होती, पण हा स्ट्रोक यावर्षी प्रॉपर बॅटवर येत नाहीये. तुमच्याकडे प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्ही जेव्हा एका ग्राउंडवरती प्रॅक्टिस करता खूप इम्पॉर्टंट रोल आहे तो. कव्हर्स, पॉइंट, स्क्वेअर कट, स्वीप, सिंगल. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. मग मुंबईकर अंडरआर्म क्रिकेट का खेळतात? तुमची आय साईट खूप इम्पॉर्टंट आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. प्लॅस्टिक बॉलचा क्रिकेटचा पण एक क्रेज मुंबईत राहिला, कारण की त्या बॉलनी देखील तुमची आय साईट परफेक्ट होते. या बॉलवर बॉल्ट आउट. जबरदस्त बॉल पाहिला गेलाय अंकुरने. बॅटर आउट. बाहेर जावं लागेल सूरज उपाध्यायला, परंतु जबरदस्त बॅटिंग केली सूरज उपाध्यायने. वेल प्लेड. जाधव येत आहेत. चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले आहेत. राणीबाग, माझगाव, अंजीरवाडी, सीताफळवाडी अशा अनेक वाडीच तिकडे आहेत आणि ताडवाडी, हातीबाग असे सर्व त्या परिसरातील खेळाडू संघ इकडे खेळतोय. वियंग पॅकर माझगाव. लेफ्ट आर्म बॉलर अंकुर, चांगला स्पेल टाकला गेलाय. या बॉलवर एज घेतली गेली. आपण पाहिलं तर थोडा बॉल तिकडे फिरवला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि असं वाटलं लगोरी खेळतोय की काय. बॉलिंग सिक्वेन्स थोडी चुकली. फास्टर नंतर एक स्पिनर काढणं, मला असं वाटतं अंकुरची जागा बनते जेव्हा दुसरी ओव्हर तुम्ही हाताळताय. एक स्पिनर नंतर आला असता तर मॅचचा थोडा रोल बदलला असता. रन्स मात्र सिंगलनी पुढे जाईल. 30 रन झालेत फक्त आणि फक्त. आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. 12 बॉल 5 करायचे आहेत. भावेश मेहर येतात बॉलिंगसाठी माहीमचे. 12 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज आहे. लक्ष्मी साई सिटी अंधेरी संघ थोडा मात्र डगमगताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला ऋग्वेद. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेले. क्लासिकल फटका. शॉट ऑफ द मॅच. नेत्रदीपक कलात्मक फटका पाहायला मिळतोय ऋग्वेद जाधवच्या बॅटमधून. 4 रन. गोल होते फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे ऋग्वेदने विकेट शेवटी सोडली तिकडे आणि मॅच आता मात्र फक्त एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडला अभिषेक देवळे. आणि हा सामना जिंकला गेलाय. 7वा संघ ठरतोय क्वालिफाय होत असताना सुपर 8 मध्ये वियंग पॅकर माझगाव. वेल प्लेड. अभिनंदन. हार्ड लक टीम लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. आपण देखील चांगली फाईट केलात.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार श्रेयस घाडी बाबू यांच्या हातातून दिला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे वैभव सर मधलं श्रेयस घाडी कोण आहे आमच्या टीम मध्ये ज्याने जबरदस्त कामगिरी केली. सूरज उपाध्याय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह टीमचे महत्वाचे घटक आमचे फेमस स्कोरर आहेत. कॅमेरामॅन घाडीला जास्त आमच्या फोकस करा. क्या बात आहे. बाबूच्या हातातून मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 500चे कॅश प्राइज बोर्डचे एअरपोर्ट्स आणि मुंबईकर नाईन चषकाची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. सूरज उपाध्याय फोटो काढ मग आपण बोलूयात. सूरज उपाध्याय एक जबरदस्त खेळाडू आहे मुंबईचे. सूरज दोन शब्द ऐकेल कारण की एवढं चांगलं क्रिकेट आज मुंबईत आपण पाहिलं गेलं आणि टीम जिंकते क्वालिफाय होतीये. कसं वाटते आणि वी यंग पॅकर माझगाव संघामध्ये खेळत असताना जो तुझा 3-4 वर्षाचा प्रवास आहे काय म्हणशील? सर्वप्रथम तरी टुर्नामेंट खूप जबरदस्त आहे आणि खेळायला खूप मजा येते. फिल्डिंग करायला पण मेहनत आहे. बॉल टू बॉल पण नाही होणार आणि व्हायला गेलं तर 40-50 रन पण होणार. आणि सगळ्या मुलांना एक नंबर सगळ्यांनी मेहनत केली आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही आज जिंकलो आहे. आणि पाठच्या वर्षी विनर होतो तर यावर्षी पण आम्ही विनर राहायची कोशिश करू. सूरज अजून एक प्रश्न असेल की सुपर 8 मध्ये टीम गेली आहे तर सुपर 8 साठी टीमला काय सांगशील की असा परफॉर्मन्स केला तर आपण जिंकू शकतो? सगळ्या मुलांना हेच सांगायचं आहे की असंच खेळावं. कोणती पण टीम राहू दे जो खेळन तो मोठा प्लेअर असतो बाकी कोण मोठं नसतं. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. एक जबरदस्त मॅच मात्र पाहिली गेली आणि टीम क्वालिफाय झाली सुपर 8 मध्ये. वी यंग पॅकर माझगाव खूप चांगला खेळ केला. 7वी टीम ही क्वालिफाय झाली. शेवटच्या 4 टीमचा हा बाकी आहे. 8वा स्लॉट खाली आहे. ती जागा भरून काढण्यासाठी कोणता संघ येईल यासाठी आता मात्र 3 मॅचचा शेड्यूल बाकी आहे. तुम्ही पण श्री साई स्पोर्ट्सला क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्या. मुंबईकर नाईन चषक आपली मुंबई. धन्यवाद. थँक्यू.